आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक स्पेशल रिपोर्ट। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला आणि जोरदार चर्चा सुरू झाली। अखेर आज उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या काही तासात मोठ्या प्रयत्नानंतर काँग्रेसची मनधरणी करण्यात दोन्ही राष्ट्रवादीला यश आलं आणि भाजपला सुद्धा। पण काँग्रेसने उमेदवार दिल्याने सर्वाधिक चर्चा रंगली ती पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाची। पार्थ पवार यांच्या विधानावरून बऱ्याच राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आणि याच निमित्ताने चर्चा सुरू झाली ती नव्या पवारांची नवी राजकीय भाषा नेमकी कशी असेल। पाहूयात आमचा खास रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे केवळ एक आडनाव नाही तर अनेक पिढ्यांमध्ये विस्तारलेली एक राजकीय परंपरा आहे। शरद पवार यांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव निर्माण केला। अजित पवार हे प्रशासकीय अनुभव आणि सत्ता केंद्रातील भूमिका यासाठी ओळखले जातात। सुप्रिया सुळे या संसदीय राजकारणात सक्रिय असून सार्वजनिक मुद्द्यांवर सातत्याने भूमिका मांडताना दिसतात। तर सुनेत्रा पवार या सामाजिक क्षेत्रानंतर आता अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्यात। या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील नवी पिढी राजकारणात कशी पुढे येते हा महत्त्वाचा प्रश्न आहे। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यानंतर नव्या पिढीतले चेहरे आपली जागा तयार करण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतायत। ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे नुकतंच पार्थ पवारांनी केलेलं काँग्रेसवरचं एक वक्तव्य। पार्थ पवारांनी नुकतंच काँग्रेस पक्षाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलाय। हे वक्तव्य केवळ एका प्रतिक्रियेसारखं न पाहता तरुण पिढीतील नेत्यांनी राजकीय मत मांडण्याची पद्धत म्हणूनही पाहिलं जात आहे आणि याला कारण ठरलंय पवार कुटुंबातूनच त्यांना दिलेली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समज। तिथे पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं। शासनामध्ये महत्वाचे धोरणाचं शेषण करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकतो। आदरणीय पवारसाहेब कर्तृत्वानी, वयानी, नात्यानी सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि ज्या संस्कारात मी वाढले आपल्यापेक्षा वयानी जी कोणी व्यक्ती मोठी असेल, जी कोणी नात्यानी, वयानी, पदानी किंवा कर्तृत्वानी ह्यांनी एकदा बोलल्यावर आपण काहीच बोलायचं नसतं। ह्या संस्कारात माझ्या आईनी आणि माझ्या कुटुंबानी मला वाढवलंय। तुम्ही सहमत आहात? एक तर कौटुंबिक सल्ला चॅनलवर दिला जात नाही, हा घरात दिला जातो। म्हणजे माझ्या मुलांना सल्ला द्यायची वेळ आली तर ती मी काही चॅनलवर येऊन सांगणार नाहीये, ते मी माझ्या मुलांना घरात काय सांगायचं ते सांगेन। त्याच्यामुळे कौटुंबिक आणि सल्ला हा एक वेगळी गोष्ट आहे आणि कौटुंबिक सल्ला ही वेगळी गोष्ट आहे। शरद पवार किंवा अजित पवार यांच्या राजकारणात शब्दांची मोजकी निवड आणि वेळेचं भान नेहमीच महत्त्वाचं राहिलंय। त्या तुलनेत पार्थ पवार यांची थेट आणि मोकळी मांडणी ही तरुण पिढीतल्या बदलत्या राजकीय संवादाचं प्रतीक मानली जाते का? आजच्या राजकारणात वक्तव्य ही केवळ प्रतिक्रिया राहत नाहीत तर ती राजकीय ओळखीचा भाग ठरतात। पार्थ पवारांचं हेच वक्तव्य अनुभवाऐवजी प्रयोगशीलतेकडे झुकणाऱ्या नव्या राजकारणाचे संकेत देत आहेत का यावर देखील चर्चा सुरू झाली आहे।
त्याच्याच बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी लोकसभेची निवडणूक एकदा लढवली, त्यात ते पराभूत झाले, परंतु ते राजकारणात समोर कधी सक्रिय दिसले नाहीत. पाठीमागे काही भूमिका बजावत होते, विशेषतः पक्षाच्या जाहिराती असतील, सोशल मीडिया असतील, त्यात त्यांचा रोल असायचा, पण ते प्रत्यक्ष राजकारणात कधी उतरले नाहीत आणि अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची सक्रियता वाढली आहे. परंतु कालच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी काँग्रेसच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावरून थोडासा वाद झाला. असं आहे की पोटनिवडणुकीच्या संदर्भात ती बिनविरोध व्हावी, विशेषतः अशा परिस्थितीत होते तेव्हा त्याचा तसा प्रयत्न असतो. पण अनेकदा या निवडणुका झालेल्या आहेत, म्हणजे आता राहुरीत पण होते, मागे पंढरपूर असेल, देगलूर असेल, अनेक ठिकाणी कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी अशा निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य जे होतं की याच्यामुळे काँग्रेसचा डाऊनफॉल होईल हे थोडंसं इमॅच्युअर वाटणारं निश्चितपणे होतं. वास्तविक पाहता पार्थ पवारांची सुरुवातीला ज्यावेळेस मावळची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली त्यावेळेसची बॉडी लँग्वेज आणि आत्ताची बॉडी लँग्वेज एक प्रदीर्घ काळ त्यांचा गेलेला. आता महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती, खऱ्या अर्थानं जरी प्रत्यक्षरित्या जरी पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती नसली तरी फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे साहजिकच कदाचित त्यांनी कॉन्फिडन्सली उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तसं त्यांचं जे उत्तर होतं तसं जर बघितलं तर त्यांचं जे उत्तर होतं ते उत्तर आक्रमक पद्धतीनं त्यांनी देण्याचा प्रयत्न केला असं कुठं वाटत नाही. मात्र कदाचित बोलण्याच्या ट्युनिंगमध्ये कदाचित तो आक्रमकपणा दिसला असावा. पार्थ पवारांनंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे रोहित पवार. रोहित पवारांची राजकीय वाटचाल ही प्रामुख्यानं स्थानिक पातळीवर रुजलेली दिसते. शरद पवारांनी जसा जनसंपर्कावर भर दिला तसाच रोहित पवारांचा मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवरील सजगता दिसून येते. अजित पवारांप्रमाणे प्रशासनावर थेट पकड ठेवण्याऐवजी रोहित पवार हे हळूहळू कामातून राजकीय विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. गेल्या 2 वर्षात रोहित पवार यांची राजकीय वाटचाल अधिक ठळकपणे समोर येताना दिसली आहे. विशेष करून अजित पवारांच्या निधनानंतर थेट आणि आक्रमकपणे त्यांनी घेतलेली भूमिका. ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे. आमचा दादा गेलाय, महाराष्ट्राचा एक फार मोठा नेता गेलेला आहे, तर ही घटना लाईटली घेऊन चालणार नाही. एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत. पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण, जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठं तरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. केवळ नावावर आधारित राजकारण न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून भूमिका घेण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न सातत्यानं दिसून आलाय. राजकीय घडामोडींवर सावध प्रतिक्रिया, मुद्देसूद भूमिका आणि थेट संघर्ष टाळत काळजीपूर्वक वाटचाल करणं ही शैली रोहित पवारांच्या राजकारणाला एक वेगळी ओळख देताना दिसतेय. शरद पवारांचा अनुभवाधारित दृष्टिकोन आणि अजित पवार यांच्या निर्णायक शैलीच्या मध्ये उभे राहून रोहित पवार स्वतःची स्वतंत्र राजकीय रेषा आखतायत का, हा प्रश्न आता अधिक प्रकर्षाने उपस्थित होतोय. पण ते एक निश्चित या चौघांमध्ये जर तुलना करायची झाली तर रोहित पवार आज त्या बाबतीत थोडीशी स्पष्टता दिसते त्यांच्या नेतृत्वामध्ये. आपली भूमिका काय असणार आणि आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत याच्याबद्दल क्लॅरिटी आहे त्यांच्या राजकारणामध्ये. आता त्यांच्या काही गोष्टी तुम्हाला पटतील नाही पटतील, परंतु ती क्लॅरिटी त्यांच्याकडे आहे आणि विधानसभेची दुसरी टर्म असल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्याकडे तो अनुभव आहे. रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं त्यांनी या अपघाताबद्दल जो संशय निर्माण केलेला आहे, खऱ्या अर्थानं त्या भूमिकेवरती ते ठाम आहेत. बारामती विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं कौटुंबिक जो त्यांचा सलोखा आहे तो जपण्याचा ते प्रयत्न करतायत असं मला वाटतं. बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षरित्या खऱ्या अर्थाने त्यांनी जाहीरपणे देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं वक्तव्य केलं होतं.
पार्थ आणि रोहित यांच्यानंतर पवार कुटुंबाच्या नव्या नेतृत्वातलं पुढचं महत्त्वाचं नाव आहे युगेंद्र पवार. तर बारामतीकर शेवटी लय हुशार आहेत. कुणासोबत राहायचं आणि कुणाला धरायचं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यांना माहिती होतं की हा पठ्ठ्या पवार साहेबांना कधी सोडणार नाही, कधी तो त्यांना सोडत नसतो. काही झालं तरी हा पवार साहेबांना सोडणार नाही. बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. बारामतीकर नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. 100% विलिनीकरण हे होणार होतं. चर्चा फक्त एकदा नाही तर अनेक वेळा चर्चा तिथं झालेल्या आहेत. युगेंद्र पवार हे तुलनेनं कमी काळापासून राजकीय चर्चेत असले तरी त्यांच्याकडे लक्ष वेधलं ती 2024च्या बारामती विधानसभा निवडणुकीनं. सार्वजनिक कार्यक्रमांमधील सहभाग, राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया आणि पक्षांतर्गत हालचालींमधील सहभाग यामुळे युगेंद्र पवार हळूहळू राजकीय प्रवाहात दिसू लागले. 2024ची विधानसभा निवडणूक थेट काका अजित पवारांविरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना मैदानात उतरवण्यात आलं. यावेळी बारामतीची निवडणूक ही थेट पवार विरुद्ध पवार अशीच राहिली. लोकसभेवेळी चूक झाली असं स्पष्टीकरण देत अजित पवारांनी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष भाष्य केलं. बारामतीची जनता कुणाच्या पाठीशी आहे हे सर्वांना माहिती आहे असंही दादा म्हणाले. पण यावेळी युगेंद्र पवारांनी कोणतीही टीका टिप्पणी न करता संयमानं निवडणुकीला सामोरे गेले. युगेंद्र पवार यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातले जे लोक अधिक आक्रमकपणे पुढे आले होते त्यात स्वतः त्यांच्या कुटुंबातले युगेंद्र पवारही होते. आणि लोकसभा निवडणूक असेल किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ते प्रत्यक्ष उतरले. त्यांचे आक्रमक भूमिका होती. परंतु पुढच्या काळामध्ये या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी त्या आक्रमकतेला थोडीशी मुरड घातली. पण पुढच्या काळामध्ये ते सुद्धा बारामतीच्या राजकारणात सक्रिय असतील. एक लक्षात घेतलं पाहिजे मुळामध्ये शेवटी असं आहे की जेव्हा पिढी बदलते तेव्हा भाषा बदलते, वयाचा पण एक मुद्दा असतो. आणि दुसरं असं की आपण बाकी पवारांना म्हणजे शरद पवारांना किंवा अजित पवारांना जे बघितलं आहे किंवा अलीकडे आपल्या स्मरणात असतं ते अलीकडचे शरद पवार किंवा अगदी आतापर्यंत अजित पवार जे बोलत होते ते. पण ही सगळी मंडळी तरुण होती तेव्हा त्यांची भाषा आणि आत्ताची भाषा याच्यामध्ये पण फरक पडलेला आहे. युगेंद्र पवार आत्ता जे बोलत आहेत ते मला असं वाटतं की एकूणच साधारणपणे जे त्यांनी बोललं पाहिजे असताना वाटतं ते बोलत आहेत. पार्थ, रोहित आणि युगेंद्र यांच्यानंतर पवार कुटुंबातलं चौथं नाव हे फार महत्त्वाचं आहे. सारखे बोलायचे ते आहेत कारण तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे. आपल्या सर्वांसाठी एक काळा दिवस. त्या दिवशी मला तर अजूनही विश्वास होत नाही. मला कधीतरी वाटतं की दादा दौऱ्यांवरनं परत येतील. त्यातल्या त्यात बहिणी आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी पण त्यांच्या वतीने सीएम साहेबांना सांगितलं सीबीआय इन्क्वायरी करा. तर आपण थांबलोय, आपण करू, व्यवस्थित करू. दादा कशी व्यवस्थित करायची, वेळ लागायचा पण माहिती पूर्ण घेऊन द्यायची. सहसा राजकीय व्यासपीठावर हा चेहरा कधी दिसला नाही, कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. पण विशेषतः अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये भूमिका महत्त्वाची ठरली. हे नाव आहे जय अजित पवार, अजित पवारांचे धाकटे पुत्र. जय पवारांची भूमिका ही थेट व्यासपीठावरच्या राजकारणापेक्षा संघटनात्मक आणि रणनीतीच्या पातळीवर अधिक ठळक होताना दिसली. शरद पवार यांच्या राजकारणामध्ये पडद्यामागील रणनीती नेहमीच महत्त्वाची राहिली आहे, तर अजित पवार यांच्या राजकारणामध्ये निर्णयांची अंमलबजावणी जलद असते. या दोन्हीच्या मधल्या भूमिकेत जय पवारांची शैली बसते असं राजकीय निरीक्षक मानतात. जय पवार हे आत्ताच सक्रिय राजकारणात पुढे आले. म्हणजे ते एक निश्चित आहे की कुठलंही मोठं स्टेटमेंट ते करून अडचणीत येणार नाही त्याची काळजी आपण ते घेताना दिसत आहेत. बारामतीच्या राजकारणामध्ये त्यांना अधिक रस दिसतोय अजितदादांची राजकीय वारसदारी पुढे नेण्याच्या दृष्टीने. संघटन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. एक लक्षात घ्या की अजित पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते किंवा त्यांनी तो पक्ष वेगळा स्थापन केला, मी वेगळाच फोडला एका अर्थानं आणि हाच माझा पक्ष खरा पक्ष असं सांगितलं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजित पवार हे नेते पण होते आणि अजित पवार हा चेहरा पण होता. म्हणजे अजित पवार हा त्या पक्षाचा पोस्टर बॉय होता. अजित पवार हे त्या पक्षाचे नेते पण होते, स्ट्रॅटेजिस्ट पण होते. आता असं नाही आहे. आता पक्षाला
एकाच बाजूला संघटनेवर पण काम करावं लागणार आहे, त्यांच्याकडे चेहरा नाही आहे, त्यामुळे पोस्टर बॉय पण शोधावा लागणार आहे, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे आता सध्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असेल तो सरकारमध्ये सुनेत्रा पवार आहेतच, पण पक्षाचं काय करायचं, संघटनेचं काय करायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की जय पवारांच्या लक्षात आलं आहे की आता सगळ्यात महत्त्वाचं काम जे करायचं आहे ते संघटनेवर काम करावं लागणार आहे. राजकीय यंत्रणा मजबूत करणं, समन्वय साधणं आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होणं ही आधुनिक राजकारणातील महत्त्वाची कामगिरी असल्याचं चित्र जय पवार यांच्या भूमिकेतून समोर येताना दिसतंय. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर जय पवार हे थेट जनतेत सहभागी होताना दिसतायत, जनतेचे प्रश्न सोडवताना दिसतायत आणि महत्त्वाचं म्हणजे संवाद साधताना शब्द तोलून मोलून वापरतायत. पाहिजे तेवढी मदत लोकांपर्यंत पोहोचवली असती त्यांनी. दादा एवढं फास्ट नाही आता, पवार कुटुंबातील ही नवी पिढी एकसारख्या पद्धतीनं राजकारण करताना दिसत नाही. कुणी थेट विधानांमधून व्यक्त होत आहे, तर कुणी स्थानिक कामातून ओळख निर्माण करत आहे आणि कुणी संघटनात्मक पातळीवर सक्रिय आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एका चुकीच्या वक्तव्यानंतर सावधगिरी बाळगली, तर पार्थ पवार आणि जय पवार आज त्या टप्प्यावर उभे आहेत जिथं वक्तव्य अनुभव घडवतात. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला आणि यावरच दोन भावांच्या आलेल्या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला कळायला पाहिजे काय करायचंय ते. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल मला माहिती नाही. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे की काय चाललंय. काँग्रेसनं विचार केला असेल तर करू द्या, पण काँग्रेसला नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात हे त्यांना दिसेल. लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीनं हा निर्णय घेणं, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ. आम्ही काही कोणाला फोन करणार नाही. जे काही नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. मला फक्त वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे. दादा असताना आमचे विचार दादांसारखे होते, तेव्हा पण ते बोलायचे सगळ्यांचा अधिकार असतो निवडणूक लढायची, जर त्यांना लढायची असेल त्यांनी लढावं. पण मला माहिती आहे बारामतीकरांचं प्रेम पूर्ण पवार कुटुंबावर मी आधीपासून बोलत आलोय आणि आता सगळी लोक अजूनही खूप भावनिक आहेत. त्याच्यामुळे जर विरोधकांना लढायचं असेल त्यांनी लढावं, पण आपल्याला माहिती बारामतीकर काय करणार आहे त्या निवडणुकीत. हे असं की शरद पवार यांच्या कुटुंबातील नवीन राजकीय पिढीचा विचार करायचा झाला तर निश्चितपणे रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, युगेंद्र पवार असतील, या सगळ्यांची नावं चर्चेत येतात आणि त्यांची तुलना होते. आज म्हणजे एक तर त्यांची तुलना शरद पवारांची आणि अजित पवारांचीही होते की त्या म्हणजे त्यांच्याप्रमाणे ते नेतृत्व पुढे नेऊ शकतील का, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. राजकारणात बारामती ही फक्त राज्याच्या नव्हे तर देशाच्या केंद्रस्थानी असते. इथं घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींची वक्तव्यांची दखल देश घेतो. म्हणूनच बारामती पवार कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पोटनिवडणुकीत जरी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या असल्या तरीही बारामतीचं मैदान राखण्यासाठी पवार कुटुंबातूनच अनेक दावे येत्या काळात केले जाऊ शकतात. सध्या जय पवार बारामतीत बैठकांवर बैठका घेत आहेत. युगेंद्र पवारांनी तर याआधीच बारामतीची निवडणूक लढवली आहे. अजित पवारांप्रमाणेच पार्थ पवारांनी थेट संसदेतून राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा सुरू आहे, परंतु ते काही प्रत्यक्षात उतरेल लगेच असं काही दिसत नाही.
पण तसं नाही झालं तर पुढच्या काळामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटांकडून या दोन नेत्यांमध्ये पार्थ पवार आणि युगेंद्र पवार असतील यांच्यामध्ये निश्चितपणे एक संघर्ष कदाचित पाहायला लागेल. कारण शरद पवारांनंतर बारामतीची सुभेदारी ही बऱ्या प्रमाणात अजितदादांनी स्वतःकडे घेतली होती. त्यांच्यानंतर त्यांची जबाबदारी आज सुनेत्रा पवारांनी घेतली असती आणि त्या जरी निवडणूक लढत असल्या तरी पुढच्या राजकारणामध्ये अजितदादांची जागा कोण घेणार या दृष्टिकोनातून नेहमीच या चौघांची चर्चा होत राहील. एवढं एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे आपण कायमच ना खूप तुलना करतो आणि तुलनेनं अनेकांचं नुकसान होतं. म्हणजे अभिषेक बच्चन संपला किंवा अभिषेक बच्चन बेचारा काही चांगलं यश मिळवू शकला नाही, याचं कारण त्याची कायम तुलना अमिताभ बच्चनसोबत केली गेली. खरं म्हणजे अभिषेक बच्चन हा फार चांगला अभिनेता आहे असं माझं म्हणणं आहे. तुलना करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी जय पार्थ पवार काही बोलले की लगेच तुलना अजित पवारांशी, त्यांनी कुठलीही त्यांची बॉडी लँग्वेज बघा, अजित पवार कसे होते. मला असं वाटतं की अशी तुलना करता येत नाही. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार आणि अजित पवार हे दोघे खरं म्हणजे सोबत होते. किंबहुना शरद पवारांचाच वारसा अजित पवारांनी पुढे चालवला. शरद पवारांचे उत्तराधिकारी हे अजित पवार होते, जरी नंतर ते वेगळे झाले असले तरीसुद्धा. पण हे मुद्दा असा आहे की शरद पवार आणि अजित पवार यांच्या शैलीमध्ये कमालीचा फरक होता. म्हणजे शरद पवारांच्या छत्रछायेखाली वाढूनसुद्धा अजित पवारांनी आपलं एक अस्तित्व तयार केलं होतं, आपलं एक व्यक्तिमत्व तयार केलं होतं. काही गोष्टी शरद पवारांसारख्या अजित पवारांमध्ये नव्हत्या, पण अजित पवारांमध्ये अशा काही गोष्टी होत्या की ज्या शरद पवारांपेक्षाही अधिक चांगल्या होत्या. एकूणच पाहता पवार कुटुंबातील राजकारण हे आज नव्या संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. अनुभवी नेतृत्वाची पार्श्वभूमी, मधल्या पिढीची सत्ता आणि नव्या पिढीचे वेगवेगळे राजकीय प्रयोग या सगळ्यांचा मिळून महाराष्ट्राच्या आणि बारामतीच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे येत्या काळात अधिक स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.